आषाढ़ी पौर्णिमा राजे, आषाढ़ी पौर्णिमा ही चंद्रदर्शिका। आज अमावस्या आणि 15 दिवसांनंतर पौर्णिमा। म्हटलं तर पौर्णिमा नाहीतर अमावस्याच ती। आजपासून रोज चंद्र कलेकलेनं वाढत जाणार आणि 15 दिवसांनी पूर्ण चंद्र होणार। चंद्र असतो परंतु सतत काळ्या ढगाने वेढलेला असतो। परंतु जर आम्ही पन्हाळ्यातच अडकून पडलो तर शाहिस्ते खान नावाचा राहू या चंद्राला ग्रासणार आणि रयतेच्या नशिबी कधीही न सुटणारं ग्रहण लागणार। ढगांची सेना काही संपत नाही, चंद्राचं दर्शनही होत नाही। म्हणूनच पन्हाळ्याचा वेढा फोडून बाहेर पडलंच पाहिजे। या दिवशी पौर्णिमा। शुभराजे, फार धाडसाचा निर्णय घेतलाय तुम्ही। आऊसाहेबांना निरोप केलाय। आता वेळ कमी आहे, ठरल्या दिवशी पन्हाळा सोडायचाच। आषाढ़ी पौर्णिमा। तुम्हारा नाम? सकीना हुजूरे आला। अभी तुम्हारा नाम क्या है? शेवंता। तुम्हारा नाम? असली नाम रफीक, आज का नाम रामजी। शाबाश, तुम दोनों मराठों की जुबान अच्छी तरह से जानते हो, मराठों के रस्मों रिवाज जानते हो। तुम्हें इसीलिए तैयार किया गया है कि तुम एक दिन सल्तनत के काम आ सको। जी हुजूरे आला, ये हमारे लिए फक्रे की बात है। बहुत खूब। सबसे पहले तो तुम दोनों राजगढ़ पहुंचो। कुछ भी बहाना करके अंदर जाओ, नौटंकी करो, झूठ बोलो, पर उस जीजाबाई का भरोसा जीतो और मौका मिलते ही उसे खत्म कर दो। काम बड़ा जोखिम का है। सकीना बाई, हमने तुम्हारे नाम खुदवंतपुर की जहांगीर इनाम की है और रफीक खान मायने राम जी तुम्हें हुबली परगना की जहांगीर इनायत। बड़ा काम बड़ी जहांगीर, समझे? और पकड़े गए तो? ये 2 अंगूठियां जिनमें जहर है, समझ लेना जिंदगी की सांसें पूरी हो गई। जहर असली है, सच या झूठ बोलने से पहले ही खेल खत्म। जो हुकुम बादशाह सलामत। हम जीजाबाई को मारकर ही लौटेंगे। इस काम को अंजाम देने के लिए तुम्हारे पास सिर्फ 20 दिन है। 20 दिन के अंदर अंदर जीजाबाई का जनाजा निकलना चाहिए, समझ गए? आजचा दिवस संपला, अजून 14 दिवस। आषाढ पौर्णिमा। या बहिर्जी।
ही चंद्रदर्शिका, हा आजचा दिवस, हा प्रतिपदेचा चंद्र आणि ही इथे पौर्णिमा. आता आलं ध्यानात, का निरोप दिलात ते? बहिर्जी, राजेंशी संवाद साधा. त्यांच्या मनात काय आहे कळू द्या. ते कसे बाहेर पडणार आहेत, कसे नाही, त्यांना कुठं मदत पाठवायची, हे सर्व समजायला पाहिजे. म्हणजे आम्हास तशी तयारी करता येईल. जी साहेब. अवघड आहे. तळ हातावर शीर घेऊन योजना अंमलात आणाव्या लागतील. कसोटीचा काळ आहे. बहिर्जी, तुमची ही दमछाक होणार. तुर्तास तुम्ही पन्हाळ्याच्या परिसरात थांबा. साहेब, राजेंना तुमची गरज जास्त आहे. इकडे विश्वासराव आणि किरमाजीस पाठवा. जी साहेब, आज्ञा. चाकणची काय खबर? तो शाहिस्त खान नावाचा बकासूर काय म्हणतोय? दातोड खायला लागलाय. किल्ल्याच्या अंगावर धावून यायला लागलाय. आज परवा तर तो आणल्यात, त्याच टाकतोय भिंतीवर. असं? मामा, मामा तुम्ही हसताय? हसू? अरे देशा हसता कानाचं येतंय. सकाळपासून तोफड असतो या. पण असंच चालू राहिलं तर किल्ल्याची भीत पडेल की. छे चोकाजी, ही भीत बाहेरून दिसते तशी नाही, दापट मजबूत आहे. ही अशी तशी पडणारी नाही. आणि बगदाड पडलं मग? भगदड? मग असा सततच मारा केला खानानं तर दुसरं काय वाहणार? वय वय पडू शकतं बगदाड. मग काय करायचं मामा? इथं कुठं भगदाड पडल, इथं 400 मावळ्यांची भीत उभी राहील. मावळ्यांची भिंत? वय, मावळ्यांची भीत म्हणजे आऊसाहेबाच्या लेकरांची भीत. जिद्दीचा चुना, चिकट हारडा, चिवट गुळ, मराठ्यांच्या आत्मसन्मानाचा घडीव चिरा, महाराजांचा आपुलकीचा ओढंबा आणि त्याला आऊसाहेबांचा आशीर्वाद. मग कशाला पडाल रबी? ते बी खरंच आहे. यामुळं शाहिस्ते खानाच्या तोफा गळायला याच नाही, फक्त एकच करायचं, शिडी लावू नाही द्यायची त्या भुईकोटाला. बाजूला खंदक आहे, 5 पुरुष खोल आणि 10 रुंद. मग काय टाप लागले त्या शाहिस्ते खानाची. इतने गोले बरसाए फिर भी किले की तट पर कोई असर क्यों नहीं होता? अब तक तो किले की दीवार गिर जानी चाहिए थी. गिरना तो दूर, उसे खरोंच तक नहीं आई है. ठीक दीवार पर ही गोलाबारी हो रही है. पण त्या तटांच्या भिंती खूप मजबूत आहेत. मजबूत मतलब पत्थर की ही बनी है ना, या लोहे की बनी है? नाही, आहे दगड मातीच्याच, पण 6-7 हात रुंद आहेत. तोबा तोबा, इतनी भारी दीवार? जी हाँ, मला तर असं वाटतंय की त्या भिंतींमध्ये शीशाचा रस ओतलाय. तो अब क्या करें? इसका हल क्या है? हमारे पास ज्यादा वक्त नहीं है, 15 दिन बस. और इन 15 दिनों के अंदर हमें चाकन के किले में फतेह चाहिए. क्या करना है, कैसे फतेह करनी है, ये सब आप आपस में तय करो. हमें बस चाकन के किले पे हुकूमत चाहिए. हुजूर कोशिश पूरी कर रहे हैं, पर बारिश भी तो आ रही है. बारिश का मौसम है तो बारिश ही आएगी कारतलब खान. उसमें क्या है? हमारा बारूद तो भिजू नये याची सतत काळजी घ्यावी लागते, कारण तो जर भिजला तर आणखी जास्त वेळ लागेल किल्ला हातात यायला. बंद करो बकवास. हमने उंगली उठाई है तो हमें बस चाकन के किले पे हुकूमत चाहिए, वो भी 15 दिन में, समझे? तो फिर इन दीवारों को टकराने से कुछ हासिल नहीं होगा. मतलब? हमें कुछ और सोचना होगा. सोचो सोचो, कुछ अलग सोचो. अलग? कुछ अलग सोचे मतलब?
अलग सोचे मतलब मेरे जमाई राजा, तुम ये सोचो कि तुम क्या सोचोगे, उसका अंदाजा दुश्मन को नहीं होना चाहिए। हुजूर, कानों को सुनने में अच्छा लगा, लेकिन जहन में कुछ नहीं उतरा। दिमाग को ठंडा रखो, दिल को साफ रखो, लेकिन मंजिल के बारे में कोई शक नहीं। जी। जब मंजिल की ओर जाओगे तो कुछ रास्ते नजर आएंगे, लेकिन जो रास्ता पक्का है, जिसे पहले से ही किसी ने आजमाया हुआ है, उसके बारे में मत सोचो। नया सोचो, नया रास्ता ढूंढो। अगर नहीं है तो खुद के लिए नया रास्ता तैयार करो। तो क्या हुजूर आपने कोई नया रास्ता तैयार किया? इतनी बारिश में कोई भी अपना घेरा उठा लेता, अपना नुकसान कौन करता? सच या झूठ? सच हुजूर। लेकिन मैं ऐसे नहीं करूंगा, मैं ये घेरा नहीं उठाऊंगा, हरगिज नहीं। यही है मेरी नई सोच, नया रास्ता। सिवा को मौत के घाट उतारे बिना मैं यहां से वापस नहीं जाऊंगा। क्या? सिवा तो अब चैन और सुकून में होगा कि बरसात शुरू हो गई है, अब तो सिद्धि चला जाएगा। लेकिन नहीं, सिवा ये नहीं जानता कि सिद्धि वो बोया हुआ बीज है जो उगेगा भी और पनपेगा भी। लेकिन हुजूर। लेकिन क्या? हुजूर, जो भी करना है जल्द से जल्द करना है, क्योंकि हमारी फौज थक चुकी है, उसको घर जाना है। ऊपर से बारिश नहीं रुक रही है, और अगर फौज के जहन में बगावत उतर आई तो कुछ भी नहीं पनपेगा हुजूर। राजे, राजे हो, आषाढी पौर्णिमा हा हा म्हणता म्हणता येईल। हो, 15 दिवस म्हणजे काहीच नाही राज। अहो तेच तर म्हणतोय मी, राजे वेळा फोडायचा म्हणजे हा वेळ कमी पडणार। आम्हाला कल्पना आहे बाजी प्रभू, आपल्या हाती वेळ अगदी थोडा आहे, परंतु आम्ही दिवस ठरवलाय, आषाढी पौर्णिमा। आषाढी पौर्णिमेला वेढा फोडून बाहेर पडायचंच। हो पण राजे, पाऊस बघा, वारा बघा, त्यानं किती झाडा धडोरा पाडलाय तो बघा। पळण्याच्या खाली उतरण्याच्या वाटा निसरड्या झाल्यात राज। कडे तुटायला लागले, दरडी ढासळल्यात राजे। त्यात विचुकी उडूची भीती आहेच, शिवाय पळायचं म्हटलं तर ओढे नाले गच्च भरून वाहत आहेत। हेच सह्याद्रीचं हेच रौद्र रूप आपल्याला वेढा फोडून बाहेर पडायला मदत करणार। हो राजे, हे रूप आपल्याला मदत कसं करेल? बाजी प्रभू, वेळ आल्यावर ते समजेलच तुम्हाला। तुर्तास एवढंच लक्षात ठेवा, सह्याद्रीतला हा पाऊस सिद्धीची आणि त्याच्या फौजेची नजरबंदी करणार। राज, सिद्धीच्या छावणीत हालचाल दिसतीये। काय? चला। यो डावीकडे दिसतोय ना, हा, त्यो पन्हाळा किल्ला। असं पन्हाळा? आपला सिद्धी हुजूरचा वेढा बी तिकडच आहे ना? अगं आपलं तुकलं नको करू, शिवाजी अडकलाय तिथं, आपल्या सिद्धी हुजुरांचा येडा बी आहे तिथं। फक्त 15 दिवस आहेत आपल्याकडे। त्या जिजाबाईचा गड कुठला? राजगड ना? होय, राजगड। मग तिथला रस्ता कुठे आहे? हे काय ह्योच, फक्त उजव्या अंगाने असं सरळ निघायचं। मग त्योच धर आणि चल बिगी बिगी। त्या जिजाबाईला कधी मारते ना असं झालंय मला। मला बी उभीची जागीर मिळणार आहे ना। चल। सफेद निशाण? सिद्धीनं मला राजे, कदाचित सिद्धीनं माघार घेतली। बाजी प्रभू, सिद्धी सफेद निशाण दाखवतो याचा अर्थ काय? कारण खरं तर पांढरं निशाण आपण दाखवलं पाहिजे, हात रुमाले बांधून सिद्धी समोर हजर झालं पाहिजे। इथे घडतंय उलटच। राजे, मला वाटतंय सिद्धी कंटाळला असणार। हो, बघा की किती दिवस झाले। यामागे सिद्धीचा काहीतरी वेगळा विचार दिसतोय।
होय पंत, वेगळाच विचार असणार. त्याशिवाय एवढा चिवट सिद्धी पांढरं निशाण दाखवणार नाही. पंत, तुम्ही जा. हे पांढरं निशाण आहे की काळा पुरखा याची खातर जमा करून घ्या. पांढऱ्याच्या मागं काही काळं तर दडलं नाही ना, याची खात्री पटायला हवी. जी राजे. रुक जाओ. कौन हो तुम? आम्ही वाट सुरू आहे. गरीब मजूर आहे, सोडा आम्हाला. कहाँ जा रहे हो? ते आम्ही राजगडाकडे निघालोय मजुरी शोधायला. झूठ बोलते हो? नाही, झूठ नाही बोलताय. अहो ते हातावर पोट आहे ना आमचं, म्हणून निघालोय तिकडे. तुमच्याकडे काय असेल तर तुमच्याकडे चाकरी करतो की. जिथं भरल दरा तिथला गाव बरा. हा वय. जबान चलाते हो, ले चलो इन्हें, सिद्धी साहब के सामने खड़ा करेंगे. सोडा आम्हाला, पाया पडतो तुमच्या, सोडा आम्हाला. खामोश. एक लफ्ज भी बोला अभी तो जबान काट लूंगा. चलो चुपचाप. आओ पंत, आराम से. पसीने से इतने तरबतर क्यों हो रहे हो? हमने तो सिर्फ सफेद झंडी बताई थी. अचानक मतलब इस धुआंधार बारिश ने हमसे कह दिया, दिखाओ सफेद झंडी. तोच ताज्जुब वाटतोय राजेंना. आपण शरण में म्हणजे पनाह में. सफेद झंडी का मतलब होता है सुलह. बैठ के बातें करेंगे. बातें? हाँ, बातें करेंगे. आप बातें नहीं करेंगे, हम बातें नहीं करेंगे. आप गोलाबारी करेंगे, हम गोलाबारी करेंगे, तो इसमें नुकसान तो दोनों का ही है. जी, बात तो बरोबर है हुजूर. हुजूर ने आपका इंतजार किया, लेकिन ना आपकी तरफ से कोई संदेश आया, ना कोई खलीता, और ना आप वकील साहब. जी, मी आलो तो. आप आए और लौट गए, और फिर से लौट कर आए नहीं. अब जब सफेद झंडी दिखी तब आप नीचे उतर आए हो. जी हुजूर, बिल्कुल. बोला, काय करू शकतो आपण? बात करनी है. मी तैयार है. आपसे नहीं, आपके राजा से. उनसे मुलाकात करेंगे. क्या? तुम्हारे शिवाजी राजा से मिलना है हमें. इस बहाने उन्हें देख लेंगे, उनसे बातें होगी, ख्यालात की लेन देन होगी. कुछ वो हमें समझेंगे, कुछ हम उनसे जान लेंगे. दोस्त ना सही, दुश्मन कैसा है वो तो देख लेंगे. परंतु हे सगळं मान्य आहे तुम्हाला? अशरफिया लूटे और कोयले पर मोहर. जाओ, उन्हें जाकर कह दो कि जल्द से जल्द मुलाकात करे. मुलाकात शिवाजी राजे आणि सिद्धी जोहर.